लाडकी बहीण योजनेतील नोंदणीच्या तारखेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे। 15 जुलैनंतरही नोंदणी सुरू राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना ही माहिती दिली। यासोबतच महिलांनी नोंदणीसाठी पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची तक्रार करावी असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GRA आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला विजयराव 1,500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये आमचं सरकार देणार आहे। आणि कोणी शंका बाळगण्याचं कारण नाही। जुलै महिन्यापासून या 1 तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे। 46,000 कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनींना देण्याचं काम सरकार करणार आहे। मी आपल्याला एवढं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सर्व सहकारी, या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही, आणि तो आम्ही नियमित देत राहणार, काळजी करू नका। आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन, काही लोकांना वाटतं 15 दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार, तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो। जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे, जे BPL खाली आहेत, 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, त्यांचा आपण तात्काळ त्यांचा DBT त्यांच्या खात्यात जमा करू। त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील। सप्टेंबरला झालं तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे मिळतील। कोणीही आमच्या भगिनींकडून, बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल, कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला, त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ। त्या माझ्या माता भगिनींना मी अगदी जाहीरपणे सांगतोय, कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही, आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा, त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही।